शेतकरी मित्रांनो नमस्कार. जे आपण प्लॅनिंग केलं होतं, जी 20 जुलैला आपण याची लागण केली होती झेंडूची आणि त्यावेळेला आपण ठरवलं होतं, की आपण हे दसऱ्यामध्ये आपल्याला खंडेनवमीला आपल्याला ही फुलं काढायची आहेत आणि हायेस्ट रेटला विकायची आहेत आणि आपण ते ठरवल्याप्रमाणे आता सध्या सिद्ध होत आहे. कारण की आज आता आपला एक जवळपास 800 किलो ते 1000 किलोपर्यंत म्हणजे 1 टनापर्यंतचा आपला तोडा झालेला आहे आणि आजच उच्चांकी दर त्याला मिळणार आहे. आणि आपण कोणत्याही प्रकारचे म्हणजे व्यापाऱ्याला किंवा आपण मार्केटला ही फुलं विकणार नाही आहोत. कारण की जर आपल्याला भाव मिळायचा असेल तर मी नेहमी सांगत असतो, की जसं शेतकऱ्याला पिकवता आलं पाहिजे, तसं विकता सुद्धा आलं पाहिजे. कारण की जर का आपण हे व्यापाऱ्याला दिलं, तर म्हणावं तसं आपल्याला रेट मिळणार नाही आणि जर आपण स्वतः विकलं, आता आपण जवळपास 800 ते 1000 किलो म्हणजे तोडा निघालेला आहे. जर आपण जवळच्या सिटीमध्ये हीच फुले घेऊन गेलो आणि स्वतः उभारून जर का विकलं डायरेक्ट कस्टमरला, तर आपल्याला जवळपास ह्याचा चांगला दर मिळण्याची शक्यता आहे म्हणजे मिळेलच. आणि ते जर मिळाला भाव तरच आपल्याला शेती परवडेल. आपण या प्लॉटसाठी इतका जास्त खर्च देखील केलेला नाही आहे. कारण की आपण बघू शकता की मल्चिंग वगैरे वापरलेलं सुद्धा नाही आहे आपण. आणि ह्यामध्ये मेथी घातली होती. त्या मेथीचे सुद्धा 20,000 झाले होते. पहिल्या तोड्याचे सुद्धा 20,000 झालेत. म्हणजे 40,000चं उत्पादन यातून आता निघालेलं आहे. आणि आज आपल्याला याच्या हायेस्ट उत्पादन निघेल. कारण की जवळपास 800 किलो ते 1 टनापर्यंत आता सध्या फुले आपण तोडलेली आहेत. अजून सुद्धा तोडायला सुरू आहेत. हा पट्टा बघू शकता आणि पाठीमागे अजून सुद्धा तोडत आहेत. तुम्ही बघू शकता पाठीमागे सुद्धा अजून तोडायला सुरू आहे. तर तुम्हाला जर का झेंडू शेती करायची असेल, इतकं खूप काही खर्च देखील नाही आहे त्याला. आपण कमीत कमी खर्चामध्ये चांगली शेती करू शकतो. जसं की मी सांगितलं, की आपण या प्लॉटला काही खर्च केलेला नाही आहे. कारण की आपण याला मल्चिंग सुद्धा केलेलं नाही आहे आणि ड्रिप सुद्धा वापरलेलं नाही आहे. कारण की आपण ज्यावेळेला पाऊस थांबला होता, त्यावेळेला आपण रेन पाईप टाकलेली आहे. तर रेन पाईप तुम्ही बघू शकता. रेन पाईप टाकली होती, पण ती फक्त एक वेळा चालू करायला लागली होती. त्यानंतर काय आपण चालू केलेलं नाही. हे जे काही आलंय ते पावसाच्या पाण्यावरती सध्या आलेलं आहे आणि आपली जी टोटल 17 गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात जवळपास 2000 झाडं बसले आहेत. 1 फुटाला 1 झाड लावलेलं आहे आणि हे बघू शकता झिगझॅग वगैरे नाही आहे. सरळ 1 फुटाला 1 झाड लावलेलं आहे आणि हे बघू शकता की कशा पद्धतीचा फुटवा आहे. किती फुलं दिसतायत तुम्हाला इथं बघू शकता. हे कळ्या वगैरे बघू शकता की अशा पद्धतीचं नियोजन आपण इथं केलेलं आहे. जसं की मी सांगितलं, की इतका चांगला प्लॉट आणून सुद्धा आपण याला खूप काही मोठा खर्च केलेला नाही आहे. आतापर्यंत याला आपण 5 स्प्रे घेतलेत. त्यामधले 3 स्प्रे जे घेतले ते आपण करप्यासाठी घेतलेत आणि 2 स्प्रे जे घेतलेत ते आपण ह्या फुलांची क्वालिटी सुधारण्यासाठी आपण ह्याला टॉनिक 2 स्प्रे केलेले आहेत. आणि आपण ह्या ओव्हरऑल क्षेत्रासाठी फक्त 3 बॅगा आपण रासायनिक 50 किलोच्या बॅगा त्या टाकलेल्या आहेत. आणि त्यावरतीच आता प्लॉट हा पुरा इतका आलेला आहे आणि आपण हा प्लॉट दिवाळीपर्यंत टिकवणार आहोत. आणि याच्यापुढे सुद्धा शेवटी अजून एक व्हिडिओ येईल. त्यामध्ये आपल्याला टोटल ओव्हरऑल कॉस्ट किती आला आणि आपल्याला त्यातून उत्पादन किती मिळालं आणि टोटल असा एक शेवटी एक मोठा व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळं आणि अजूनपर्यंत आतापर्यंत 6 व्हिडिओ आपण शॉर्टच्या स्वरूपात आतापर्यंत टाकलेले आहेत याच प्लॉटचे आणि हा जो लाँग व्हिडिओ आपण करत आहोत. आणि याच्यानंतर सुद्धा एक मोठा व्हिडिओ आपल्याला ज्या वेळेला आपली पूर्ण प्लॉट म्हणजे संपेल त्यावेळेला सुद्धा एक मोठा व्हिडिओ येणार आहे. आणि अशाच प्रकारचे आपल्याला व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.